नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा असा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे जो तुम्हाला म्हणजे दर्शकांना संधी देतो की तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं, तुमच्या आजारांविषयीचे प्रश्न तुम्ही त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा अगदी घर बसल्या. विषय आहे मधुमेहाचे दुष्परिणाम आणि संयुक्त उपचार. सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की मधुमेह म्हणजे काय, तर रक्तातील साखर वाढणं. पण इतकंच काही मधुमेहाचं व्याप्ती आहे का? तुम्हाला माहिती आहे का की मधुमेह हा एक असा व्याधी आहे जो फक्त रक्तातील साखर नाही वाढवत, तर डोक्यावरील केसापासून अगदी पायातल्या नखापर्यंत एकही असा अवयव सोडत नाही ज्याच्यावर तो दुष्परिणाम करत नाही. सांगायचं झालं तर हा मुंगीच्या पावलाने आपल्या शरीरात येतो, हत्तीप्रमाणे विराजमान होतो आणि एखाद्या वाळवीप्रमाणे आपलं शरीर पोखरून काढतो. आणि म्हणूनच मधुमेह म्हणजे नेमकं काय आहे आणि मधुमेहाचे मुख्यतः दुष्परिणाम कोणकोणत्या अवयवांवर होतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याचं अवेअरनेस असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धतीने आपण यशस्वीरित्या कशी चिकित्सा करू शकतो हे आज आपण माहिती करून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्सचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, फिजिओथेरपी, नॅचरोपॅथी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. दर्शको, मधुमेहाचे दुष्परिणाम आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या विषयावर फोन करण्यासाठी, तुमचे प्रश्न विचारण्यासाठी अर्थात तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच या कार्यक्रमामध्ये घ्यायचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणारच आहोत, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या आणि जिंका भरघोस बक्षिसं. तेव्हा संपूर्ण कार्यक्रम लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, आपण ही जी शृंखला करतोय त्याच्यामध्ये आपण मधुमेह हाच विषय आहे. मागच्या कार्यक्रमात आपण बघितलंच की मधुमेह म्हणजे नेमकं काय, पण मला पुन्हा एकदा सांगा, म्हणजे ज्या दर्शकांनी बघितलेला नसेल त्यांना पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल, मधुमेह म्हणजे नेमकं काय आहे? थोडक्यात व्याख्या करायची झाली तर माझी पहिली स्लाइड मला दाखवावीशी वाटते की अन्नपचनातून तयार होणारा जो अन्नरस असतो, म्हणजे आपण जे जेवण जेवतो त्यातून शर्करा निर्माण होते, पण ती आपल्या शरीरात प्रत्येक जे काही चलनवलन होतं शरीराचं किंवा ज्या काही घटना घडत असतात शरीरामध्ये, प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ती ऊर्जा आपल्याला या अन्नपचनातून मिळणाऱ्या ग्लुकोज मधून मिळत असते. पण ती समजा ऊर्जा ह्या चलनवलनासाठी वापरण्यासाठी उपलब्ध नसेल तर काही कारणांमुळे, जसं इन्शुलिनची कमतरता किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स, या गोष्टीमुळे जेव्हा ती उपलब्ध नसते तेव्हा रक्तातील शर्करा वाढत जाते आणि ती वाढत गेलेली शर्करा त्यालाच आपण मधुमेह असं म्हणतो. ओके. कारण साधारण 170 रिनल थ्रेशोल्ड ज्याला म्हणतात की 170 मिलीग्रॅम्स पर डेसिलिटर, ह्याच्यावरती जेव्हा वाढते तेव्हा ती युरिन मधनं जायला लागते. म्हणजे तोपर्यंत आपण ती रक्तातली शर्करा जरी वाढली तरी ती आपल्या लघवीमध्ये दिसून येत नाही, पण जेव्हा ती लघवी दिसून यायला लागते तेव्हा आपण मात्र नक्की म्हणतो की या माणसाला मधुमेह झालेला आहे. बरोबर. सर, आणि मधुमेहाचे नेमके प्रकार कोणकोणते आहेत? ह्या ढोबळमानाने 3 प्रकार सांगण्यात येतात, पण कारणं वेगवेगळी असतात. टाईप 1 आहे एक, जो लहानपणीचा मधुमेह असं आपण म्हणू शकतो की ज्यामुळे मधुमेह होतो, म्हणजे इन्सुलिन नावाचं जे संप्रेरक आहे त्या निर्माण करणाऱ्या स्वादुपिंडामध्ये काही पेशी असतात. त्या पेशी जर अवेलेबलच नसतील किंवा नष्ट झाल्या काही कारणामुळे किंवा लहानपणापासून नसतील तर
हा जो टाईप 1 डायबिटीसची एक स्लाइड आहे मला दाखवावीशी वाटते. तर ह्या ज्या पेशी जर नष्ट झाल्या तर इन्सुलिन अवेलेबल नसतो आणि अशा वेळी मग इन्सुलिन बाहेरून घ्यावं लागतं. त्याला आपण जुवेनाईल डायबिटीस किंवा टाईप 1 डायबिटीस असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो मात्र वेगळा आहे, जो भस्मासुरासारखा अख्ख्या जगाला विळखा घालून सध्या उभा आहे, तो टाईप 2 डायबिटीस आहे. आणि आज आपण जास्त टाईप 2 डायबिटीस बद्दल बोलणार आहोत. म्हणजे असं होतं की जरी आपण जेवण जेवतो, जसं मगाशी मी सांगितलं की इन्सुलिन हे आणि ग्लुकॅगॉन हे दोन संप्रेरक आहेत. इन्सुलिनमुळे रक्तातील शर्करा कमी होते, ग्लुकॅगॉनमुळे ती वाढते. वाढलेली शर्करा ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये लिव्हरमध्ये स्टोअर होत असते. पण जेव्हा हा इन्सुलिन जेव्हा आपली ही जी ऊर्जा आहे, ग्लुकोज आहे, त्यातून जी ऊर्जा निर्माण करण्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेससाठी इन्सुलिनची आवश्यकता असते. हा इन्सुलिन जेव्हा पेशीमध्ये प्रवेश करू शकत नाही की ज्याच्यामुळे ही ऊर्जा अवेलेबल होईल आपल्या चलनवलनासाठी, तेव्हा त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. म्हणजे इन्सुलिन पण आहे, शर्करा पण आहे, पण तो वापर करू शकत नाही. ह्याला आपण टाईप 2 डायबिटीस असं म्हणतो. हा टिपिकल त्याचं कारण मला सांगावंसं वाटतं. आणि तिसरा आपण गेस्टेशनल डायबिटीस, हा कधी कधी काय कॉर्टिसॉल वाढल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये निर्माण होतो, त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. आणखीनही इतर काही कारणामुळे डायबिटीस होऊ शकतो, जसं ड्रग इंड्युस्ड आहे किंवा पॅन्क्रियाटायटिसमुळे झालेला डायबिटीस आहे, स्टिरॉइड जास्त प्रमाणात घेतल्यामुळे झालेला डायबिटीस आहे, सर्जरी होण्याच्या आधी झालेला डायबिटीस आहे, स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण खरा महत्वाचा हा टाईप 2 डायबिटीस हा मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. म्हणजे चयापचयाच्या क्रियेमध्ये झालेल्या बिघाडामुळे झालेला मधुमेह, असं आपण त्याला बोलू शकतो. सर, आपण जेव्हा म्हणतो की मधुमेहाचे दुष्परिणाम तर आपण बघणारच आहोत, पण मला सांगा की मधुमेहाचे दुष्परिणामच का होतात प्रथमतः? आता अति तेथे माती. जसं तू जेवतेस तेव्हा तू थोडंसं मीठ घालते ते तुला आळणी लागतं. अगदी बरोबर. तू जर ऍडिक्वेट मीठ घातलं तुला चवदार लागतं जेवण. तू अतिशय जास्त मीठ घालून बघ, तू तर तोंडात घेवणार नाही का, तू उलटी करून काढशील बाहेर. तसंच साखरेचं आहे, ती कमी असेल तरी आपल्याला चालत नाही, चक्कर येते. ती ऍडिक्वेट असेल तर आपल्याला प्रॉब्लेम नाही. पण तीच साखर जर अति झाली शरीरामध्ये तर विचार कर ना, कुठचीही गोष्ट जेव्हा अति होते शरीरामध्ये की शरीराला ज्याची सवय नाहीये, ती अति झाल्यामुळे ती टॉक्सिसिटीच निर्माण करणार. म्हणजे शरीरात मीठ जरी जास्त झालं अगदी बरोबर तरी तुला ब्लड प्रेशर वाढणार, शरीरात पाणी जास्त झालं तोंडावर सूज येणार, काही कुठलाही जी गोष्ट बाहेर जास्ती झाली की त्रास देणार. तशी शर्करा वाढली की आपोआपच सर्व अवयवांवर त्याचं ती विषासर का. अगं तू अति गोड खाऊन पण बघ, एका वेळेनंतर खूप गोड खाल्लं तर तुला कडू लागेल, ते तसं आहे. तर अति शर्करा झाली शरीरामध्ये तर जसं तू मगाशी म्हणालीस की डोक्यापासून पायापर्यंत, म्हणजे केसांपासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाला अफेक्ट करणारा हा रोग, संपूर्ण शरीर पोखरणारा हा रोग, सायलेंट किलर ज्याला म्हणतात तसा हा रोग आहे. तर कसे कसे दुष्परिणाम होतात ते आपण आता पाहू. नेमके आपण दुष्परिणाम मधुमेहाचे कोणकोणते असतात हे सांगू शकाल का? दुष्परिणामांची आता मोठी हेच आहे, मधुमेहाचे दुष्परिणाम कोणते आहेत त्याच्याविषयी आपण आता जाणून घ्या. त्याविषयीची एक स्लाइड पण आहे आपल्याकडे बऱ्याच स्लाइड्स आहेत ऍक्च्युअली की दुष्परिणाम होतात कसे. तर पहिली आपण केसापासून सुरुवात करूया की मधुमेह रुग्ण तुला लगेच कळतो की त्यांना हेअर थिनिंग होतं. कारण जे न्यूट्रिशन जे आवश्यक असतं आपल्या शरीरासाठी की ज्याच्यामुळे चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते, प्रोटीन मेटाबॉलिझमची, आणि ज्याच्यामुळे चांगले चमकदार केस निर्माण होतात की ते काय ते बाय प्रॉडक्ट आहे केस म्हणजे केराटिन. तर ते जेव्हा त्यामुळे पुन्हा रक्तप्रवाह स्काल्पला व्यवस्थित होत नाही मधुमेहामुळे, पुन्हा टॉक्सिसिटी होते, त्याच्यामुळे मुळं वीक होतात आणि केस थिन व्हायला लागतात आणि गळायला लागतात. म्हणजे हे अगदी कॉमन तुला दिसतं की 30-35ला जर मधुमेह झालेला असेल तर तो 40-45 पर्यंत जवळजवळ टक्कल, म्हणजे टिपिकल मधुमेह आपल्याला जर बघायचा असेल तर तो पोट सुटलेला आणि टक्कल पडलेला आणि ओबेस असा माणूस एक हा टिपिकल मधुमेही म्हणू शकतो. मधुमेहाच्या दुष्परिणामांविषयी जाणून घेऊया. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, प्रज्ञा कोकणे प्रश्न विचारतायत रत्नागिरीवरून. नमस्कार प्रज्ञाताई, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार ताई. नमस्कार, बोला. हा मी आड्यावरनं कोकणे बोलते. मला असं विचारायचंय, हा माझं वय 39 आहे
माझी साखर नॉर्मल आहे 90. हम्म. आत्ताच मी सगळं चेकिंग केलं हा हा कारण माझ्या पायाची सांधा सरकून शीर दबली गेली होती हा 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 आणि त्याच्यामुळे मी ट्रीटमेंट वगैरे घेतली त्यावेळेला सगळं चेकिंग केलं. पण म्हणजे मला असं विचारायचं आहे की आमच्याकडे हेरिडिटरी फॅटी टेंडन्सी आहे. माझं एक्सरसाइज वगैरे सगळं चालू आहे आणि आता बॉर्डरला मला थोडं थायरॉइड पण आलेलं आहे. ओके. तर त्याच्यावरती आता 0.50 ची मला औषध चालू आहे आणि बाकी काय काळजी घ्यावी ठीक आहे, असं मला विचारायचं आहे. नक्कीच. आणि इनफर्टिलिटी पण आहे. ओके. सगळ्याच प्रॉब्लेम आहे. तर मला एकदा डॉक्टरांना भेटायचं आहे. तर रत्नागिरीला ते कुठे भेटू शकतात? निश्चितच सर काय सांगाल त्यांना? बरेच प्रश्न त्यांनी आहेत. खूप मोठा प्रश्न विचारला की प्रतिबंध कसा अगदी करायचा. बरोबर. ऍक्च्युली मागच्या कार्यक्रमात या शृंखलेमध्ये आपण प्रतिबंधाबद्दल खूप बोललेलो बोललो आहे. पण तरी देखील मी पुन्हा एकदा सांगतो, आहार, विहार आणि विचार या 3 गोष्टी आहेत. म्हणजे आपला आहाराचं नियमन, हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फूड्स म्हणजे जसं बटाटा आहे, भात आहे आणि इतर पिष्टमय पदार्थ जे आहेत ते जर कमी प्रमाणात खाल्ले आणि आपण जितक्या कॅलरीज घेतो, असं म्हणतात की डायबिटीस इज अ डिझीज ऑफ कॅलरीज नॉट शुगर. ओके. तर कमी प्रमाणात म्हणजे जितक्या प्रमाणात आपण कॅलरी खर्च करणार आहोत त्याच्यात थोड्याशा कमीच कॅलरीज आपण घेतल्या पाहिजेत. म्हणजे आणि एका वेळी जास्त खायचं नाही, मग इन्सुलिनवर त्याचा लोड येतो आणि तर त्याच्यामुळे शर्करा पटकन वाढते. तर ह्या गोष्टी म्हणजे एक 5-6 वेळा थोडं थोडं खाणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि कॅलरीज जेवढ्या घेणार आहेत त्या कन्झ्युम करणं, त्यासाठी ब्रिस्क वॉक म्हणजे खूप प्रमाणात तेवढ्या कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर किंवा ज्यांना जमतं त्यांना 4-5 किलोमीटर चालणं, नियमित योगाभ्यास आणि प्राणायाम. योगाभ्यासात काही आसनं आहेत, जसं वक्रासन नावाचं आसन आहे किंवा पोटावर ज्यांनी प्रेशर येतं, हस्तपादासन, अशी ह्या आसनांमुळे स्वादुपिंडावर प्रेशर येतं आणि त्याच्यातून इन्सुलिन स्रवण्याची क्रिया ही चांगल्या प्रमाणात होते. तर ह्या 2-3 म्हणजे गोष्टी जर नीट पाळल्या तर निश्चितच 10 वर्ष पुढे ते त्यांचा मधुमेह ढकलू शकतात. निश्चितच. आणि झाला जरी तरी संयुक्त उपचार पद्धती आपण आज बोलणारच आहोत की त्याची कॉम्प्लिकेशन्स कशी टाळायची. पण प्रतिबंधासाठी हा आहार, विहार आणि विचार आणि उगाच अनड्यू टेन्शन, त्याला स्ट्रेस म्हणतो, अर्थात हा हल्लीच्या जगामध्ये कठीण आहे. पण जितका प्रयत्न करता येईल तितका तरी आपण कॉन्शियसली प्रयत्न तर झाला पाहिजे. आणि त्यांचा जो तिसरा प्रश्न होता की संपर्कासाठी, तर दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही संपर्क क्रमांक दाखवणारच आहोत प्रज्ञाताई, ते तुम्ही जरूर टिपून घ्या. सर, जेव्हा आपण मधुमेहाच्या दुष्परिणामांविषयी बोलतोय तेव्हा तुम्ही म्हणाल की केस गळणं, तर केसांच्या जेव्हा गळणं हे प्रत्येक व्यक्तीचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो कारण दर्शनीय भाग आहे तो. तर मग ह्यावर आपण काय उपचार करू शकतो? केस गळण्यासाठी मला वाटतं माझ्याकडे एक स्लाइड असावी. मधुमेहाच्या दुष्परिणामांमध्ये जो केस गळण्याचा दुष्परिणाम आहे त्यावर आपण काय संयुक्त उपचार करायचे? ही स्लाइड जी आहे ती कसे केस आहेत आणि केस गेलेली दाखवलेली स्लाइड आहे, बिफोर आणि आफ्टर असतं. ह्यात अतिशय चांगला उपाय म्हणजे नस्य, म्हणजे गोघृताचं नस्य किंवा इव्हन काही पंचेंद्रिय वर्धन तेलाचं नस्य सकाळी 2 थेंब, संध्याकाळी 2 थेंब नाकामध्ये टाकणं. पायाला तेल चोळणं खूप महत्वाचा एक भाग आहे की ज्याच्यामुळे टाळू शकतो. आवळ्यासारखे पदार्थ, भृंगराज, ह्या सगळ्या वनस्पती आहेत, त्यांनी सिद्ध केलेली जी तेलं असतात तर आपल्याला माहितीच आहे की त्यांचा खूप चांगला परिणाम केसांवर होतो, केसांच्या मुळांवर होतो, स्काल्पवर होतो. तर ह्या 3-4 गोष्टी एकत्र केल्या तर निश्चितच केस थिनिंग आणि डायबिटीस कंट्रोल म्हणजे शर्करा नियंत्रण हे फार महत्वाचं आहे. शर्करा नियंत्रणामध्ये आपण बऱ्याच गोष्टी आहेत. आपली फास्टिंग, ब्लड शुगर आणि जेवणानंतरची जी रक्त शर्करा आहे, ह्या दोन्ही मेंटेन करणं हे फार महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे केस गळण्याची प्रक्रिया खूप कमी प्रमाणात होती. अर्थात प्रत्येक कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी रक्त नियंत्रण आणि ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन जे विवक्षित प्रमाणात ठेवायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. त्यांनी ओव्हरऑल कंट्रोल कळतो. ओके. सर, जेव्हा आपण मधुमेहाच्या दुष्परिणामांविषयी बोलत असतो, तुम्ही म्हणालात की सगळ्या अवयवांवर हा दुष्परिणाम करतो, तसं मग ते रोगप्रतिकार शक्तीवर पण आपल्या परिणाम करत असेल का? अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली मला आणि मला पुढचं कॉम्प्लिकेशन तेच दाखवायचं होतं. बरं.
मधुमेहाच्या दुष्परिणामांमधलं रोगप्रतिकार शक्तीचा जो दुष्परिणाम आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया. इथे ह्याच स्लाइड मध्ये हेअर लॉसच्या बाजूला फिवर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ताप. सध्या आता स्वाईन फ्लूची साथ चालू आहे. तर ह्याच्यामध्ये सांगावं असं वाटतं की डायबेटिक्स लोकांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे इतरांपासून, कारण त्यांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती ही खालावलेली असते. म्हणजे संपूर्ण एकूणच रक्तामध्ये जर शर्करा वाढली तर ती विषाचं काम करते आणि त्याच्यामुळे पांढऱ्या पेशींवर त्याचा परिणाम होतो. अँटीबॉडीज ज्या प्रमाणात इम्युनोग्लोब्युलिन्स ज्याला म्हणतात, जी ज्या प्रमाणात तयार व्हायला पाहिजे की ती तेवढ्या प्रमाणात निर्माण होत नाही. एकूणच रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे कुठच्याही प्रकारची फ्लूज म्हणजे सीझनल फ्लूज, म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हा सीझन बदलतो, म्हणजे आता कसा की थंडीतून आपण म्हणतो होळी झाली की लगेच हा वसंत ऋतू आला किंवा स्प्रिंग सीझन आला, आपल्या इथे उन्हाळाच आला असं आपण म्हणतो. थंडीतून डायरेक्ट आपल्या इथे उन्हाळा होतो. तर हा सीझन जो बदलतो ह्यावेळी व्हायरसेस वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि अशा वेळी ज्यांची इम्युन सिस्टीम कॉम्प्रोमाइज्ड असते किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना हे नेहमी अफेक्ट होतं. म्हणजे पावसाळ्यातून थंडी निर्माण होता किंवा उन्हाळ्यातून पावसात, ते सगळ्यात वाईट सीझन आहे. बरोबर, संकर जो म्हणतो आपण ऋतुसंकर. तर त्याच्यामध्ये मधुमेहांना जास्त प्रमाणात फ्लू होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी खूप जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. निश्चितच. मधुमेहाचा जेव्हा आपण दुष्परिणामांचा विचार करत असतो तेव्हा त्याचा होणारा डोळ्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नियमित नेत्रतज्ञाकडनं दरवर्षी नेत्र तपासणी करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपली दृष्टी वाचू शकते. आपल्याला फोन आलेला आहे धुळ्यावरून. सुवर्णा कुलकर्णी प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार सुवर्णाताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. सकाळची माझ्या मिस्टरांना डायबिटीस आहे. त्यांची सकाळची शुगर 110 वगैरे असते आणि जेवणानंतर एकदम 250 होऊन जाते आणि डोळ्यांवरती पण सूज येते त्यांच्या सकाळी आणि चेहराही थोडासा सुजलेला असतो सकाळी, फक्त सकाळी. किती वर्षांपासून डायबिटीस आहे? पण नाही. किती वर्षांपासून डायबिटीस आहे आणि वय काय आहे त्यांचं? त्यांना तरी 8 वर्षापासून डायबिटीस. ठीक आहे. 53 वय. 53 वय आहे. धन्यवाद सर. काय मार्गदर्शन कराल त्यांना? मला असं वाटतं की आहारानंतर जर शुगर वाढत असेल तर 2 कारण आहेत की आहारामध्ये काहीतरी चूक आहे त्याच्यामुळे शुगर वाढते किंवा इन्सुलिन रेजिस्टन्समुळे. एकूणच इन्सुलिनचं प्रमाण किती आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. आणि मला असं वाटतं एकूण संयुक्त उपचार पद्धतीमध्ये आपण कॉम्बिनेशन करतो. म्हणजे तुमची जी काही औषधं चालू आहेत ती औषधं आपण पाहतो की सहसा ॲलोपॅथीची औषधं आपण घेत असतो. 2 प्रकारची ॲलोपॅथीची औषधं असतात. काही औषधांमुळे इन्सुलिन स्टिम्युलेट होतो, इन्सुलिन वाढतो आणि तो ब्लड शुगर कमी करतो. काही औषधं असतात ती पेरिफेरल युटिलायझेशन करतात, म्हणजे आपल्या उतींमध्ये किंवा पेशींमध्ये जे ग्लुकोज असतं ते जाळलं जातं. ते हा दोन्ही प्रमाण कसं आहे, कुठल्या प्रकारची ती औषधं घेतात. त्याचबरोबर काही आयुर्वेदिक औषधं आपण सप्लिमेंट करू शकतो. बऱ्याचशा वनस्पतींबद्दल आपण मागच्या वेळी बोललो, गुडमार, लताकरण सारखे, त्याच्यावर शास्त्रीय अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि आपल्याला समजलेलं आहे की ह्या सर्व वनस्पतींचे अर्क निश्चितच रक्त शर्करा कमी करतात. तर त्याचा सिनर्जिस्टिक उपयोग होतो. तर कधी कधी ही औषधं, डायबिटीसची जी औषधं असतात ती काही दिवस काम करतात, मग त्यानंतर करत नाहीत. ॲलोपॅथीच्या औषधांबद्दल इन्सुलिन सुद्धा काही दिवस काम करतो, नंतर करत नाही, रेझिस्टन्स निर्माण होतो. त्याच्यानंतर इन्सुलिनचं प्रमाण वाढवायला लागतं, पुन्हा तो काही दिवस काम करतो, नंतर पुन्हा काम करणं बंद करतो. हे असं सतत सायकल होतात आणि एक दिवस असा होतो की कुठचंच ॲलोपॅथिक औषध काम करत नाही. तर अशा वेळी मला असं वाटतं की आयुर्वेदिक ही जी औषधं आहेत त्याचा एकत्रित वापर केला. त्याचबरोबर इन्सुलिन स्टिम्युलेट करण्यासाठी आपण जर ॲक्युपंक्चरचा वापर केला. मागच्या वेळी मी सांगितलं होतं की कानामध्ये असे काही पॉइंट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण ॲक्युपंक्चर केलं तर इन्सुलिन स्रवतं. हे निश्चित शास्त्रीय दृष्ट्या समजलेली गोष्ट आहे की असं होतं. तर बऱ्याचशा हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये आपण जसं थायरॉइड बद्दल बोललो की त्यामध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. तर हे कॉम्बिनेशन जर आपण केलं, आहार नियमन केलं, त्यांचा एकूण आहार पाहिला, तर
छोट्या छोट्या प्रमाणात आहार घ्यायला त्यांनी सुरुवात केली तर ती ही जी पटकन जेवणानंतर वाढते ना शुगर, ती तशी वाढणार नाही. म्हणजे एकंदरीत मधुमेह असा आहे की फक्त औषध घेणं हा एकच उपाय नाही, त्याला विविध प्रकारचे उपचार आणि आहार ह्यांचा एक योग्य समावेश झालेला पाहिजे त्यांच्या उपचारांमध्ये, तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला होऊ शकतो. तो कारण तो इतका सोपा नाहीये विषय. सर्वांना असं वाटतं की चला मधुमेह झालाय, 4 गोळ्या मी केमिस्टकडनं घेतल्या आणि रक्त शर्करेकडे पाहिलं थोडंफार इकडे तिकडे का होऊन जातं. पण मी असेही रोगी पाहिलेले आहेत की ज्यांची रक्त शर्करा आणि ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन नॉर्मल असून सुद्धा बऱ्याच प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स किंवा दुष्परिणाम त्यांच्यात झालेले आहेत. आपल्याला डायबिटीस म्हणजे आधुनिक विज्ञानाला डायबिटीस अजून समजतोय. मी असं कधीच क्लेम करणार नाही की आपल्याला डायबिटीस संपूर्णपणे समजलाय. तर त्याच्यामुळे विविध प्रकारच्या इतर पाथीमध्ये सुद्धा पाहिलं पाहिजे की त्यांनी काय करून तो डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल. निश्चितच, कारण त्याचं प्रमाण भस्मासुरासारखं भयानक वाढत चाललंय संपूर्ण जगामध्ये. जवळजवळ प्रत्येक कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला तरी डायबिटीस असण्याची शक्यता असते. हल्ली वाढायला लागलं ते फारच. म्हणजे अगदी असं वाटायचं की तो श्रीमंतांचा रोग आहे, पण तो आता अगदी गावागावात मी गावागावात भ्रमण करत असतो, त्यामुळे मला माहिती आहे की डायबिटीसचं प्रमाण गेल्या 12 वर्ष समजा मी फिरत असेल का 10-12 वर्षापूर्वी जेवढं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात डायबिटीसचे रोगी माझ्यापुढे यायला लागलेत. तर त्यामुळे मला असं वाटतं खूप आपल्याला हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन थेरपी किंवा संयुक्त उपचार पद्धती मी म्हणतो, त्याचा वापर जास्तीत जास्त व्हावा अशी माझी. सर, आपण जेव्हा तुम्ही मगाशी एक फार महत्वाच्या विषयाला हात लावला तो म्हणजे स्वाईन फ्लू. सध्या स्वाईन फ्लूचा पण भस्मासुरच आपण म्हणू शकतो आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला हा दिसतोय. तर तुम्ही त्याच्यात म्हटलं की डायबिटीसमुळे हा जास्त होण्याची शक्यता आहे, त्यावर अजून थोडंसं सांगू शकता का? इम्युन सिस्टम जर वीक असेल तर निश्चित स्वाईन फ्लू त्यांना इतर कुठचंही इन्फेक्शन, आपण कुठलंही जर इन्फेक्शन घेतलं, व्हायरल इन्फेक्शन असो, बॅक्टेरियल असो, आणि सगळ्यात वाईट म्हणजे फंगल इन्फेक्शन. डायबिटीस झालेल्या माणसाला फंगल इन्फेक्शन कायम होतात आणि जनायटल एरियामध्ये जंतू संसर्ग किंवा हे जो बुरशीचा संसर्ग आहे खूप जास्त प्रमाणात होतं, किंवा स्त्रियांमध्ये सुद्धा पांढरं जाणं किंवा अंगावरून खूप जास्त प्रमाणात होतं. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जीवाणू विषाणू आहेत किंवा बुरशी आहे त्याची लागण डायबिटीस असलेल्या माणसाला जास्त होत. तर स्वाईन फ्लू मागचे 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मला वाटतं पुण्यामध्ये अशीच साथ आली होती. त्यावेळी मी इथे दूरदर्शनवरच एक खास प्रोग्राम केला होता, स्वाईन फ्लू आणि संयुक्त उपचार. पुन्हा एकदा त्याची आठवण झाली म्हणून सांगावं असं वाटतं. अगदीच बिथरून घाबरून जाण्याचं कारण नाहीये. टॅमीफ्लू हा एक ऑफकोर्स ऑप्शन आहे, अँटीव्हायरल आपल्याकडे एक ती आहे, अस्त्र आहे, पण ते पण किती वर्ष चालेल आणि हे किती, कारण हा व्हायरस सतत म्युटेशन करतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, आणि त्यासाठी मी एक किटच तयार केला होता. अच्छा. की ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक अशी औषधं टाकली होती की इम्युन सिस्टम किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, श्वसन संस्थेची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, जसे नस्य सारखे काही उपाय. तर पुन्हा योगामध्ये जलनेती, प्राणायाम असे उपाय, हे सगळं कॉम्बिनेशन करा. ॲक्युपंक्चर, मी कालच एक लेख लिहिला एका मासिकासाठी स्वाईन फ्लू. तर मला असं वाटतं हे असा मी किटच तयार केला की तो वापरा. तर बऱ्याच जणांना ज्यांनी वापरलं त्यांना कधीच स्वाईन फ्लू झाला आणि कुठचाही व्हायरल फिवर सुद्धा त्या काळात झाला नाही, हे मला सांगावं असं वाटतं. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. सारिका महाडिक प्रश्न विचारतायत वसईवरून. नमस्कार सारिका. नमस्कार सारिका ताई, बोला. हॅलो, मला प्रश्न विचारायचा होता की माझ्या पप्पांना डायबिटीस आहे आणि सध्या 3 ते 4 महिन्यापासून त्यांना पायाच्या डाव्या अँकलला सूज येते आणि खूप दुखते, म्हणजे चालता देखील येत नाहीये. तर मग हा डायबिटीसचाच आहे. म्हणजे आम्ही इथे आमच्या डॉक्टरांना जे त्यांच्याशी ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी सांगितलं की हा डायबिटीसचाच आहे, पण मग त्याच्यावरती आपले स्पेशालिस्ट काही सांगतील का? निश्चितच काय सांगू शकता? सूज येते पायावर, तर ते व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन ज्याला म्हणतात डायबिटीसची. तर आपल्याला बघायला की आर्टेरिओस्क्लेरोसिस जो आपल्याला जसं आपल्याला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये माहीत असतो, कोरोनरी रक्तवाहिन्यामध्ये की कोलेस्ट्रॉल फ्लेक्स जमून त्याच्यामध्ये हे अवरुद्धता निर्माण होते. तर तशाच प्रकारे मला असं वाटतं ह्या पायाच्या ज्या आपल्या ज्या वाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर बिघाड उत्पन्न झाला
तर रक्त तिथे पोहोचत नाही खाली, त्याच्यामुळे सुद्धा गँग्रीन सारख्या डिसऑर्डर्स होऊ शकतात. तर हा पाहिलं बऱ्याच वेळा ह्या गँग्रीन झाल्यानंतर आपल्याला काहीही करता न आल्यामुळे पाय कापावे लागतात किंवा अँप्युटेशन्स करावं लागतं. तर गँग्रीन होण्याच्या आधी जरा देखील आपल्याला कळलं की आपल्याला व्हॅस्क्युलर डिसऑर्डर आहे, कुठच्याही प्रकारच्या रक्तवाहिन्या खराब होत आहेत, तर इमिजिएटली मला असं वाटतं संयुक्त उपचार चालू करावेत. आणि त्या संयुक्त उपचारांनी निश्चितच हा जो गँग्रीन आहे त्याचा प्रतिबंध होऊ शकेल. किंवा जर झाला असेल किंवा त्या प्राथमिक अवस्थेत असेल तर त्याचं काहीतरी आपण क्युअर त्याच्यामध्ये आपण करू शकतो. तो कारण तो पूर्णावस्थेत गेल्यानंतर मात्र आपण काही करू शकत नाही, अँप्युटेशनच करायला लागतं. तर म्हणूनच सांगावंसं वाटतं की इथं जाण्याच्या आधीच पटकन संयुक्त उपचार सुरू करावेत, निश्चितच त्यांना बरं वाटेल असं सांगावं. मधुमेहाचे जेव्हा तुम्ही म्हणालात की रोगप्रतिकार शक्ती कमी होते, विविध प्रकारचे इन्फेक्शन होतात, सध्या क्षयरोगाची लागण ही एक फार महत्वाचा वैद्यकीय विषय ठरलेला आहे. मधुमेही रुग्णांमध्ये क्षयरोग होऊ शकतो का आणि त्याचा दुष्परिणाम वेगळ्या प्रकारे काही जाणवू शकतो का त्यांना? कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स मधुमेहामध्ये होऊ शकतात. हा पण एक प्रकारचा ट्युबरक्युलोसिस हा जीवाणू आहे आणि दिवसेंदिवस आपल्याला समजतंय की अँटीबायोटिक रेझिस्टन्समुळे एटिपिकल बॅक्टेरिया, मायकोबॅक्टेरिया ज्याला म्हणतो, ते सुद्धा वाढत आहेत. म्हणजे आपल्या नेहमीचे जे औषध आहेत ते सुद्धा काही ठिकाणी लागू नाही पडत आहेत. तर अशा वेळी मला असं वाटतं की निश्चितच आपण ही जी रक्त शर्करा आहे ही कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. आणि जी इम्युन सिस्टम आहे ही डेव्हलप करण्यासाठी विविध जसं मी स्वाईन फ्लू साठी सांगितलं, एकूणच टीबीची औषधं घेता अर्थात मी नेहमी सांगतो की टीबीची औषधं आपल्याला हिपॅटोटॉक्सिक असतात किंवा यकृतावर परिणाम करतात, तेव्हा काही आयुर्वेदातली टॉनिक्स जी आहेत ती त्याच्याबरोबर घेतली तर निदान ती टॉलरेट होतात. म्हणजे किती म्हणजे फार कमी कधी कधी विचार करतात डॉक्टर्स असं मला वाटतं की बऱ्याच वेळा टीबीवर औषधं आपण देतो आणि ती टॉक्सिक असतात, ती नेहमी रुग्णावर परिणाम करतात, काही ना काहीतरी साईड इफेक्ट्स करतात. मग का नाही आपण आयुर्वेदाचं कॉम्बिनेशन करावं की ज्याच्यामुळे ती यकृतावर जो दुष्परिणाम होतोय तो कमी होईल किंवा इतर रुग्णाला सुसह्य होऊ शकेल आणि रुग्णाच्या दृष्टीने फायद्याचं होऊ शकेल. तर हा जो विचार आहे हा संयुक्त उपचार पद्धती हा टीबी मध्ये निश्चित करावा एकूणच तज्ज्ञांनी असं वाटतं. सर ह्याचबरोबर स्लाइडमध्ये एक अस्थेनिया नावाचा म्हणजे तुम्ही स्लाइड दाखवलेली, ह्याविषयी मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ती बाई अगदी अशी थकलेली आणि अशी झोपलेली आहे. आता विचारतो ना की वॉटर वॉटर एव्हरीवेअर, नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक. म्हणजे तुला जर मी समुद्रात टाकलं आणि तुला तहान लागली तर का उपयोग आहे, ते पाणी पिऊ नाही शकत. अगदी बरोबर. तसंच आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये शर्करा तर भरपूर आहे पण ती उपयोग कसा करणार. इन्सुलिन नाहीये किंवा इन्सुलिन असेल तरी रेझिस्टन्स आहे, मग ती ऊर्जा वापरणार कशी. मग ती ऊर्जा भलतीकडून वापरली जाते, फॅट्स मधनं वापरली जाते. मग त्याच्यामुळे कसा किटोन वाढतात रक्तामध्ये, एकूणच टॉक्सिसिटी अजून वाढते. म्हणजे आहे ऊर्जा वापरू शकत नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला एकूणच खूप वीकनेस होतो. कुठच्याही मधुमेहाला लवकर थकवा जाणवतो, जास्त काम करू शकत नाही. त्याचं कारण हेच आहे. आणि मसल ग्लुकोज समजा वापरलं गेलं तर मसल्स वीक होतात, बारीक होतो. डायबिटीसचा रुग्ण आयदर खूप जाडा असतो नाहीतर एकदम बारीक असतो. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात. जाडेपणा म्हणजे डायबेसिटी. मधुमेहाचा एक मुख्य दुष्परिणाम हा वृक्क म्हणजे किडनीवर सुद्धा होत असतं. हे मधुमेही रुग्णांनी लक्षात ठेवावं आणि म्हणूनच वर्षातून एकदा तरी आपण रिनल प्रोफाईल आणि लघवीचा तपास जरूर करावा. असं जेव्हा आपण विविध प्रकारचे दुष्परिणाम बघतोच, अजून खूप आपल्याला चर्चा करायची, पण मला जाणून घ्यायचं की तुम्ही मगाशी म्हणाला की रक्तवाहिन्यांवर जसा परिणाम करतो तसं माझ्या डोक्यात आलं की मग ते नसांवर सुद्धा दुष्परिणाम करतो का? कधी कधी आपल्याला नस ही गोष्ट आपण रक्तवाहिनीसाठी पण वापरतो आणि वेन्ससाठी किंवा आपल्या नर्व्स साठी पण वापरतो. तर आपण आधी पहिली नर्व्स बद्दल बोलूया. रक्तवाहिन्याबद्दल आपण बोलूया, पण नर्व्स किंवा नसा तर ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत वाहिनी असते, म्हणजे जी आपली वायरिंग आहे आपल्या बॉडीची. म्हणजे मेंदूतून जेव्हा आपण आज्ञा करतो विविध पायाला हाताला चलनवलन करण्यासाठी, जी आज्ञा ज्या नसातून जाते त्याला नर्व्ह असं म्हणतात. त्या नर्व्ह आपण पॉलिन्युरोपॅथी म्हणजे काय ते
तर ह्या नसांना देखील रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते. जेव्हा त्यांना रक्तपुरवठा होत नाही तेव्हा त्यांच्यावरची जी मायलिन शीथ असते, जे कव्हरिंग असतं ते डॅमेज होतं, की ज्याच्यातून विद्युत प्रवाह व्यवस्थित वाहत असतो. मग विद्युत प्रवाह वाहत तेव्हा मग इरिटेशन होतं, हातापायांची जळजळ होते, आग होते, मुंग्या आल्यासारखं वाटतं. मधुमेह रुग्णांना कधी कधी चालताना खाली जमीन आहे की नाही हे कळत नाही. खूप जास्त प्रमाणात जेव्हा नसांवर परिणाम होतो तेव्हा भाजल्याचं पण कळत नाही आणि जखम होते. मधुमेहांना कधी कधी भाजल्या, त्यामुळे त्यांना खूप काळजी घ्यायला लागते. म्हणजे डायबेटीस फूड केअर हा एक वेगळाच विषय आहे, कळलं की नाही. तर त्यांनाही ही काळजी घ्यायला लागते, कारण हे नसा अफेक्ट झालेल्या असतात. एकूणच संपूर्ण शरीराची सेन्सिटिव्हिटी कधी कधी अतिप्रमाणात वाढते, त्यामुळे जळजळ होते आणि त्याच्यानंतर ती कमी सुद्धा होते सेन्सिटिव्हिटी, त्यामुळे कळत नाही आपल्याला. ह्या दोन्ही गोष्टी नसांवर परिणाम झाल्यामुळे होऊ शकतात, पॉलिन्युरोपॅथी असं म्हणतात. आणि दुर्भाग्यवश तसं काही आपण ॲलोपॅथीमध्ये जास्तीत जास्त काय करतो, काही व्हिटॅमिन सप्लिमेंट्स देतो, किंवा हल्ली गाबापेंटिन नावाचं एक आलेलं आहे केमिकल, की ज्याचा आपण वापर रिजनरेशनसाठी किंवा हे जे सिम्पटम्स आहेत ते कमी कर, पण त्याचे दुष्परिणाम आहेत. त्याने खूप झोप येते किंवा त्रास होतो. पण ते माफक प्रमाणात आपण ते पण वापरू शकतो. पण त्याच्याबरोबर मला असं वाटतं की ज्यांना असं झालेलं आहे त्यांनी एकतर आपली रक्तशर्करा नियंत्रित ठेवणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर काही आयुर्वेदात आणि पंचकर्मात उपाय आहेत, जसं तिक्तशीर बस्ती किंवा काही रसकल्प आहेत, रासना, मुस्ता यांचे, अश्वगंधा आहे, ब्राह्मी आहे. ह्यामुळे नर्व रिजनरेशनसाठी खूप फायदा होतो. अच्छा. किंवा त्याचा प्रतिबंध होतो, पॉलिन्युरोपॅथी होत नाही. तर हा अतिशय महत्वाचं कॉम्प्लिकेशन आहे जे पटकन जाणवतं. म्हणजे इतर वेळी ही अक्षरशः रात्र झोप न येणारे मधुमेही आहेत ह्या पॉलिन्युरोपॅथीमुळे, म्हणजे जळजळीमुळे, किंवा त्याच्यामुळे जर जखम झाली तर न बरी होणारी जखम असं पण होऊ शकतं मधुमेहानं. त्यामुळे हे वेळेवरच जर ह्याची संयुक्त उपचार चिकित्सा केली, ह्यामध्ये अॅक्युपंक्चर चिकित्सा सुद्धा आहे. अॅक्युपंक्चरमुळे नर्व रिजनरेशनसाठी किंवा विद्युत प्रवाह पुन्हा नसेबंद वाहण्यासाठी फायदा होतो. आपल्याला पुण्यावरून प्रश्न आलेला आहे सुलोचना यांचा. नमस्कार सुलोचना ताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. विपरीत परिणाम होतात, ते कोणतेही आता मेडिसिन घेत नाहीयेत, 2 वर्ष झाले. तर मला हे विचारायचं होतं की त्यांनी आता कोणते मेडिसिन घेतले पाहिजे, त्यांची कोणत्या टेस्ट केले पाहिजे. पण रक्त शर्करा किती आहे त्यांची? हॅलो. त्यांची साखर किती आहे, ब्लड शुगर किती आहे? त्यांची साखर जेवणाच्या अगोदर 109 आहे आणि जेवल्याच्या नंतर आहे 240, म्हणजे 240. तर त्यांचं असं म्हणणं की त्यांना त्यांच्या पतींना मला वाटतं की 2 वर्षांपासून आहे आणि ते औषधं घेत नाहीयेत त्याच्यासाठी. तर मग काय चिकित्सा केली पाहिजे? नाही, ते जर म्हणजे मी तुम्हाला सांगतो की डायबिटीज हा सायलेंट किलर आहे. आपण जर कुठच्याही प्रकारची औषधं घेतली नाही, पथ्य पाळली नाही, तर निश्चितच तुम्ही ह्या सर्व दुष्परिणाम मी एक एक लिस्ट करतोय, एकापेक्षा एका दुष्परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागणार. आणि खूप खूप वाईट अवस्था होत की डायबेटीस असं म्हणतात की डायरेक्टली मारत नाहीये, पण तो पोखरून टाकतो शरीर आणि खूप त्रास देतो. त्यामुळे लवकरात लवकर तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांनी व्यवस्थितपणे औषधोपचार चालू केले पाहिजेत. प्रथम आपण पंचकर्मांनी सुरुवात करू शकतो, संपूर्ण डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम देऊ शकतो. आहार नियंत्रण, जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, पालक किंवा कडू आहार आपण सुरुवात करतो. जास्त प्रमाणात पालक, मेथी ह्या प्रकारच्या भाज्या ज्याच्यामध्ये असतील, कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतील, थोडे जास्त प्रमाणात प्रोटीन्स म्हणजे डाळी वगैरे असं असतील, आणि अतिशय कमी प्रमाण माफक प्रमाणात तेल असेल, अशा प्रकारचा डाएट आपण सुरू करतो. एका वेळी कमी कमी खायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर हे योगा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे चालणं हे जर केलं तर काही महिन्यातच तो कंट्रोलमध्ये येईल. गरज पडली तर काही आयुर्वेदिक औषधं आपण वापरू शकतो की ज्याच्यामुळे ती शुगर लेवल खाली येऊ शकते. आणि
खूपच जर शुगर लेवल हाय जात असेल तर थोडी ॲलोपॅथिक औषधे देखील सुरुवात करू शकतो. त्यामुळे एकत्रितपणे जर आपण केलं तर एक 2-3 महिन्यात त्यांचा डायबिटीस सहजपणे कंट्रोलमध्ये येईल. बरोबर. आणि पुढे होणारे दुष्परिणाम पण आपण कमी करू शकतो किंवा टाळू शकतो. टाळू शकतो. फार महत्वाचं आहे ते. कधीही डायबिटीसला कमी लेखू नका. हा सर्वात महान शत्रू आहे मानव जातीचा सध्याचा. सर, तुम्ही आता आहाराविषयी म्हटलं ना, तर मला असं वाटतं की अनेक वेळेला आपल्याला प्रश्न विचारला जातो की मला डायबिटीस आहे, म्हणजे मधुमेह आहे, पण मला गोड खावं असं वाटतं, मग मी काय करू? काय सांगू शकता अशा रुग्णांना? डायबिटीस इज अ डिझीज ऑफ कॅलरीज असं मी सांगतो. तुम्हाला जर असं असेल, तुम्हाला मी सांगितलं की 1800 कॅलरीज तुम्हाला खायच्या किंवा 1500 कॅलरीज खायच्या, तर तुम्ही एखाद्या वेळी एखादीच चपाती खाल्ली किंवा अर्धीच चपाती खाल्ली आणि एखादा गुलाबजाम खाऊन घेतला, चालून जाईल. अच्छा. पण ते नेहमी नाही. नेहमी नाही. हा, कधीतरी जर तुम्ही असं केलं तर पण कॅलरीज तुम्हाला नाही, मग ते तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लागेल किंवा 4-5 किलोमीटर चालून या किंवा 1 किलोमीटर जास्त चाला आणि बंद करा ते. हा, ते बंद करा. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही अगदीच सगळंच बंद करा. आयुष्याचा आस्वाद घेऊ शकता असं तुम्ही. नाही. बरोबर, घेऊ शकता, पण तुम्हाला बॅलन्स करायला लागेल लगेच. बरोबर. तर बॅलन्स जर करण्याची तुमच्यात शक्ती असेल तर निश्चित बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. सर, जेव्हा मधुमेह रादर मी असं सांगतो की मी ह्याच्यात एक्सपर्ट आहे. कधी कधी वाटतं की डायबिटीस असून आयुष्याचा उपभोग कसा घेता येईल, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपण कसा मी घेता चांगल्या प्रकारे सांगू शकतो. निश्चितच. सर, मधुमेहाचा फार महत्वाचा दुष्परिणाम होतो म्हणजे डोळे, किडनी आणि हृदयावर. किडनी, हृदय आणि डोळे ह्याविषयी काय सांगू शकता? आपण एक एक बघूया ना. किडनी फेल्युअर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मगाशी तुला सांगितलं की जेव्हा रिनल थ्रेशोल्ड किंवा 170च्या वर जेव्हा शुगर जाते रक्तातली, तेव्हा ती लघवीतनं जायला लागते. ऑफकोर्स ती जेव्हा ग्लुकोज तिथे किडनीमध्ये यायला लागतं, त्या सगळे जी सिस्टम आहे, फिल्टरिंग सिस्टम, ती सगळी अफेक्ट होते. आणि फिल्टरिंग सिस्टम टॉक्सिसिटीमुळे अफेक्ट झाल्यामुळे किडनीचं फंक्शन कमी व्हायला लागतं. एकूण चांगल्या प्रकारे जी किडनी कार्य करत असते तिचं कार्य मंदावायला लागतं. मग ती तेवढ्या प्रमाणात फिल्टरिंगचे मेकॅनिझम असतो ती तेवढ्या प्रमाणात करू शकत नाही. मग रक्तामध्ये युरिया वाढतो किंवा रक्तामध्ये क्रिएटिनाइन ही जी प्रॉडक्ट्स आहेत आपली चयापचयाची, ती प्रॉडक्ट्स वाढायला लागतात आणि त्याच्यामुळे प्रोटीन सुद्धा आपल्या लघवीतून जायला लागतं. ह्या गोष्टीमुळे किडनी फेल्युअर होऊ शकतं. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे जालन्यावरून. रामेश्वरजी आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार रामेश्वरजी. नमस्कार रामेश्वर पेहेरकर, बोला. बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा, बोला. आपला प्रश्न सलग विचारा, मला ऐकू येतोय आवाज. डायबिटीज तर मला खाली बसल्यानंतर असं पायावर बसलं का मुंग्या येतात आणि असं थोडस गोड असं खातोय. समजा मी थोडं प्रमाणात गोड खातोय, चहा वगैरे घेतोय. शुगर नियंत्रणात आहे माझे. ठीक आहे, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. मला असं वाटतं मगाशी आपण सांगितलं की पॉलिन्युरोपॅथीचा प्रकार आहे, तर त्याच्यात तिक्तशीर बस्ती, पिंडस्वेद असे अॅक्युपंक्चर ह्याचं कॉम्बिनेशन केलं तर, आणि रक्तशर्करा त्यांच्या नियंत्रणात आहे त्यामुळे त्यांना तशी भीती नाहीये. पण ही कॉम्बिनेशन जर ट्रीटमेंट घेतली तर हे जे सिम्पटम्स आहेत हे निघून जातील. बरोबर. सर, आणि डायबेटिक रेटायनोपॅथी ह्या विषयावर काय सांगू शकता? आधी मला किडनी फेल्युअरचं पूर्ण करू दे. किडनी फेल्युअरची जी आपण बोलत होतो की हे खूप डेंजरस आहे. कारण बऱ्याच वेळा डायबिटीसमुळे जे किडनी फेल्युअर होतं त्याच्यामुळे, जसं ब्लड प्रेशरमुळे किडनी फेल्युअर होतं तसं डायबिटीसमुळे देखील होतं. आणि त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात ताण येतो आरोग्य व्यवस्थेवर. त्यांना डायलिसिस करायला लागतो किंवा किडनी बदल शस्त्रक्रिया करावी लागते. तर हे टाळण्यासाठी आपण रक्तशर्करा नियंत्रणात आणू शकतो. आणि क्रिएटिनाइन जे वाढलेलं आहे, युरिया वाढलेलं आहे, हे विरेचन किंवा काही वनस्पती इथे दाखवल्या, गोक्षूर, पुनर्नवा ह्या वनस्पती आणि आहार नियंत्रणाने हे जे क्रिएटिनाइन खूप वाढलेलं नसेल तर आपण कमी करू शकतो. डायलिसिस आपण ते जे समजा खूप वेळा करावा लागत असेल तर ते आपण कमी करू शकतो. तर बऱ्याच वेळा आपण किडनी ट्रान्सप्लांटची जी शस्त्रक्रिया ही टाळण्यासाठी मदत करू शकतो असं मला वाटतं. आणि टाळणं हे फार अतिशय चांगलं आहे, कारण बऱ्याच वेळा किडनी मिळतच नाही वर्षानुवर्ष. मग त्यावेळी जर मिळालं नाही, डायलिसिस उपयोगात आला नाही तर कॉम्प्लिकेशन रुग्ण दगावण्याची शक्यता पण असते. अगदी बरोबर. तर अशा वेळी संयुक्त उपचार पद्धती मदतीला होते. तर तसंच आपण डोळ्यांविषयी, डायबेटिक रेटायनोपॅथी विषयी काय सांगू शकता?
आता असं आहे की ज्या म्हणजे नॉर्मल विजन अशी आहे तर डायबेटिक विजन दाखवले कसं धुरकटलेलं कसं दिसतं ते बघा. कारण डोळा किंवा इतका डिप्लोपिया. छोटासा अवयव आहे ना की त्याच्यावर हा जो दुष्परिणाम आहे तो अतिशय, आणि आपल्या सगळ्या जगाची खिडकीच आहे ना आपली डोळे म्हणजे. आता हे नॉर्मल आय दाखवलेलं आहे इकडे, त्याच्यामध्ये रेटायनोपॅथी, रेटायनो म्हणजे दृष्टीपटल, ओ की ज्याच्यावर प्रतिमा पडते आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतं. तर त्या बघा त्या रक्तवाहिन्या कशा वाढलेल्या आहेत ओ किंवा तिकडे मॅक्युलर एडिमा किंवा सूज आलेली आहे, तर त्याच्यामुळे स्पॉट्स आलेले आहेत. तर हे जे दृष्टीपटलावर दुष्परिणाम झालेले ते दाखवलेले आहेत उजव्या बाजूला. तर ह्याच्यावर पण लेझर सर्जरी सोडून बाकी आधुनिक उपचार काहीच नाहीये. म्हणजे रक्तशर्करा नियंत्रण करणे हा एक भाग आणि दुसरं लेझर ट्रीटमेंट करणं. लेझरनी नेहमी बरं वाटतंच असं नाही. म्हणजे लेझर मी असं त्याच्या विरुद्ध नाहीये, पण करावं जेव्हा गरज असेल तेव्हा. पण ॲक्युपंक्चर आणि नेत्रबस्ती आणि काही आयुर्वेदिक औषधी द्रव्य ह्याचं कॉम्बिनेशन केलं तर बऱ्याच वेळा रेटायनोपॅथी झालेल्या माणसाला, ज्यांची विजन कमी झालेली आहे, त्यांना परत दिसू लागायचं किंवा त्यांचं दिसण्याचं प्रमाण वाढल्याचं असं निदर्शनात आलेलं आहे. तर मला असं वाटतं ती ट्रीटमेंट जरूर करून पाहावी डायबेटिक्सनी, की ज्यांची विजन कमी झालेली आहे. असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. रमेश यांचा प्रश्न आहे वाशिमवरून. नमस्कार. हॅलो रमेश भाऊ, बोला. मॅडम, ते एक प्रश्न विचारायचा सरांना, पाटील सरांना. सर, आजीचं वय 60 वर्ष आहे, 65 समजा. मधुमेहामुळे मॅडम ते डोळ्याला दिसत नाहीये आणि अस्थमा पण आहे त्यांना. त्याच्याविषयी सरांना म्हणजे काय उपचार करता येईल याच्याविषयी योगा आणि ते विचारायचं. निश्चितच सर, आपल्या विषयानुरूपच हा विषयाला धरूनच मगाशी सांगितलं की काही द्रव्य आहेत आयुर्वेदामध्ये, ती द्रव्य वापरली तर ही जी सूज आलेली आहे दृष्टीपटला ही कमी होते. नेत्रबस्ती सारखे उपाय आहेत ज्याच्यामध्ये डोळ्यांभोवती एक खळं केलं जातं आणि काही औषधी द्रव्य टाकली जातात. तुला मराठीतली एक म्हण माहितीये का? आपण काही दिसत नसेल नीट तर आपण म्हणतो डोळ्यात तेल घालून बघ. आपण काहीतरी कुठेतरी त्याचा उपयोग झालेला आहे म्हणून ती म्हण मराठीमध्ये आलेली आहे. अगदी बरोबर. पण अनफॉर्च्युनेटली डोळ्यात तेल घालून बघतच नाही आपण. त्याच्यामुळे कसं आहे, त्याच्यामुळे ही डायबिटीसची कॉम्प्लिकेशन वाढत चालली. पण नेत्रबस्तीमध्ये मात्र तेच केलं जातं, डोळ्यात तेलच घातलं जातं आणि ते तेल घातल्यामुळे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स टाळले जातात आणि विजन इम्प्रूव्ह होते. सांगावं असं वाटतं. मधुमेहातील इतरही अनेक दुष्परिणाम आहेत, जसं हृदयावरील होणारा दुष्परिणाम आहे, वैवाहिक जीवनातील समस्या आहे ज्या मधुमेहामुळे निर्माण होत असतात. दिल की धडकन, आपलं हृदय हे आपलं चैतन्य असतं आणि त्यावर एक महत्वाचा दुष्परिणाम मधुमेहाचा होत असतो. तर ह्याच्याविषयी काय सांगू शकता आणि त्यावर आपण काय उपचार करू शकतो? मगाशी मी तुला डायबेटिसिटी बद्दल बोललो की काही बऱ्याचशा रुग्णांमध्ये आपल्याला असं की वजन वाढतं, कारण आपण इन्सुलिन घेतो किंवा आपण अशी काही औषधं घेतो, त्यांना भयंकर भूक लागते आणि भूक लागते तर आपण भरपूर खातो आणि खाल्लेल्या शर्करेचं रूपांतर फॅट्स मध्ये होतं आणि त्याच्यामुळे आपण जाडे होत जातो, वजन वाढत जातं. आता हे नुसतं वजन वाढत नाही, आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या बारीक असतात आतमध्ये, त्याच्या आतमध्ये देखील चरबी संचय सुरू होतो. मग कोलेस्टेरॉल जेव्हा वाढतं तर हार्ट डिसीज मध्ये मला ही स्लाइड दाखवायला आवडेल की हे जे खराब झालेले रक्तवाहिनी आहेत तिथे नेमकं ते कोलेस्ट्रॉल येऊन अडकतं, ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉल तिथे येऊन अडकून अजून तो रक्तवाहिनी अरुंद होते. आणि असं असतं की ह्या ज्या हृदयाला ज्या रक्तवाहिन्या दाखवलेल्या आहेत त्या हृदयाला छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात, कोरोनरी आर्टरीज, त्याच्यामध्ये जर हे झालं तर सगळीकडेच होतं, त्याच्यामध्ये जर झालं तर आता हृदय पंपासारखं सारखं चालू असतं आणि त्याला सतत रक्तप्रवाहाची आवश्यकता असते. म्हणजे काही नाही, आपण झोपलोय तरी हृदय चालू असतं, 24 तास चालू असतं. तर त्या जर स्नायूला आपल्याला जर मिळालं नाही तर तिथे इन्फेक्शन होतं, म्हणजे तिथे रक्त स्नायू डेड होतात, ते काम करू शकत नाही. तर अशा वेळी इस्केमिया आणि पुढे इन्फेक्शन. तर खूप जर रक्तवाहिन्यामध्ये असं झालं तर हार्ट काम कसं करणार? काम नाही करत, मग ते बंद पडण्याची शक्यता असते. मग त्याच्यामध्ये हार्ट फेल्युअर ज्याला आपण म्हणतो किंवा मग अंजायना आणि हार्ट अटॅक, म्हणजे कोरोनरी आर्टरी डिझीजमुळे झालेलं हार्ट अटॅक. तर ह्याच्यामुळे लोक हल्ली दगावण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे.
आणि दिवसेंदिवस डायबिटीज आणि हार्ट डिझीजचं कॉम्बिनेशन, डायबिटीज झाला म्हणजे ऑलमोस्ट हायपरटेन्शन आणि हार्ट डिझीज ह्या दोन गोष्टी होणारच अशी शक्यता आहे. त्यामुळे खूप जास्त रुग्णांनी काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल. रवींद्र कुडाळकर यांचा पुढचा प्रश्न आहे नाशिकवरून. नमस्कार रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. सर, आपण खूपच छान मार्गदर्शन करत आहात मधुमेहाबद्दल. माझा प्रश्न असा आहे की ज्यांना मधुमेह नाही त्या सर्वसामान्यांना मधुमेहाबद्दल एक असा समज असतो की मधुमेह झाला म्हणजे फक्त जीवनशैलीच बदलायची, पण ते मधुमेह हा प्रकार गांभीर्यानं घेत नाहीत, सिरियसली पाहत नाहीत. तर अशा सर्वसामान्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? आणि दुसरं असं की अनेक जाहिराती आम्ही वर्तमानपत्रात वगैरे पाहतो मधुमेहाच्या उपचारांबद्दल, सर्वसामान्यांना त्यातलं काही समजत नाही, कन्फ्युज होऊन जातात. ते करते कोणाचे उपचार सिद्ध आले हे सुद्धा माहित नसतं त्यांना की त्याबद्दल आम्हाला. धन्यवाद, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. सर जरूर उत्तर देतील. सर काय सांगाल त्यांना? पहिलं सांगतो की पहिला गैरसमज काढून टाका. जसे लिंगवैदू आणि भोंदू असतात तसं कोणी सांगत असेल की मी एक औषध देतो आणि डायबिटीज बरा करतो, जगामध्ये असं औषध निर्माण झालेलं नाही. त्याला ही संयुक्त उपचार पद्धतीच कामाला आहे. म्हणजे ॲलोपॅथी सकट सगळ्या औषधांचा आणि जीवनशैलीमधला जो बदल आहे हा करावाच लागणार. तो जर केला तरच मधुमेह नियंत्रणात आणि काही जणांचा रिव्हर्स होऊ शकतो. पण त्यासाठी हे सगळं करावंच लागणार, मग त्याच्याशिवाय होणार नाहीये ते. बरोबर. हा, तर ही गोष्ट आणि सामान्यांनी हे लक्षात ठेवा, त्यांच्या घराण्यात जर मधुमेह असेल तर त्यांना होण्याची शक्यता आहे. आणि त्यांना मगाशी मी सांगितलेले सर्व प्रतिबंधक उपाय, आहार विहार आणि विचार यांचे ते करावेच लागणार, तरच त्यांचा मधुमेह पुढे ढकलण्याची शक्यता आहे. नाहीतर मग निश्चितच त्यांना जर लक्ष दिलं नाही तर होणार मधुमेह. हे ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. दिनांक 1 मार्च 2015 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं आता जाहीर करतोय. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे बाळासाहेब दशरथ दळवी कोल्हापूर यांना. द्वितीय बक्षीस शरद साई श्रीवर्धन डोंबिवली. तृतीय बक्षीस समीर विठ्ठल सावंत सिंधुदुर्ग यांना. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलेलं आहे पण बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा प्रश्न आजचा प्रश्न आहे, मधुमेहाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि उपचारांसाठी कोणती उपचार पद्धती उपयोगी ठरते? पर्याय आहेत 1 नेत्रबस्ती, 2 पिंडस्वेद, 3 संयुक्त उपचार. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 17 मार्च 2015 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे, निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. ईमेल आहे hellodoctor@gmail.com. सर, आज आपण जो विषय घेतला खूप व्यापक विषय, जाता जाता काय संदेश देऊ शकता? आणखी एक शेवटचं राहिलं होतं की मधुमेहामध्ये सेक्शुअल हेल्थ खूप अफेक्ट होते. त्यामुळे पुरुषांना एक तर जास्त प्रमाणात होतो आणि त्याच्यामुळे लैंगिक समस्या निर्माण होतात. आणि संयुक्त उपचार पद्धतीमध्ये वाजीकरण करून त्या लैंगिक समस्यांचं नक्की त्यांना समाधान मिळू शकतं, एवढंच त्यांना सांगावंसं वाटतं. म्हणजे आणि भोंदू लिंग वैद्यांच्या नादी लागू नये आणि संयुक्त उपचार पद्धती केली तर त्यांची जी लैंगिक समस्या आहे ही मधुमेहामुळे निर्माण झाली त्यातून ते निश्चित बाहेर पडू शकतात. मधुमेह जरी मुंगीच्या पावलांनी शरीरात येत असला आणि हत्तीप्रमाणे विराजमान होत असला तरीही योग्य आहार, योग्य विहार, योग्य जीवनशैलीमधील बदल आणि योग्य उपचार पद्धती करून आपण ह्या गजावर माहुतासारखा विजय आणि कंट्रोल करू शकतो. आज आपण मार्च महिन्याची शृंखला होती मधुमेह जागतिक पातळीवर आणि मधुमेहाचे दुष्परिणाम आणि संयुक्त उपचार, ह्यामध्ये आपण बघितलं की मधुमेह म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे विविध प्रकार बघितले, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध
औषधं बघितली, याशिवाय आज आपण बघितलं की मधुमेहाचे डोळे, हृदय, किडनी, नर्व्सवर, रक्तवाहिन्यांवर इत्यादी विविध अवयवांवर, अगदी केसांपर्यंत सुद्धा कोणकोणते दुष्परिणाम होतात आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धती कशी कार्य करते ह्याची माहिती जी तुम्हाला नक्कीच लाभ झालेला असेल, त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे सर तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.